In this video, we are going to start our syllabus with the first chapter, that is gravitation. In this chapter, gravitation, we will be covering some points. The first point will be concept of gravitation. Second point will be force and motion. Third point will be centripetal force. Fourth point will be Kepler's laws. Here we will study three different laws which was stated by Johannes Kepler. Then the most important point in this chapter, that is Newton's law of universal gravitation, and afterwards we will study variation in the value of g, that is acceleration due to gravity. Then we will study the concept of weight, we will study the concept of mass also. Okay, so after that we will cover free fall, gravitational potential energy, and in the last we will be covering escape velocity, concept of escape velocity. Okay, so these are nothing but the contents of this chapter. In this chapter, we will be covering these points. The importance of this point, chapter in your syllabus is that all of you should be familiar with the concept of gravitation. Okay, हा जो काही ग्रॅव्हिटेशनचा कन्सेप्ट आहे त्यासोबत आपल्या सगळ्यांची ओळख झाली पाहिजे. हा कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थितरित्या समजला पाहिजे. हा उद्देश आहे या चॅप्टरला तुमच्या सिलेबसमध्ये ठेवण्याचा. ओके, नाउ विदाउट वेस्टिंग टाइम वी विल स्टार्ट आवर चॅप्टर. What is gravitation? Okay, so we will define first of all gravitation. आता हे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असते? जनरली ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशन या दोन काही वेगवेगळ्या गोष्टी नाही. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? तर ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. युनिवर्स मध्ये असलेल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये त्यांच्यामध्ये असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मी अट्रॅक्शनला अंडरलाईन यासाठी करतोय की मी जेव्हा ग्रॅव्हिटेशन बद्दल बोलतो, आय एम कंपल्सरीली टॉकिंग अबाउट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओनली. आय एम नॉट टॉकिंग अबाउट फोर्स ऑफ रिपल्शन. ओके, सो युअर ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स विच आर प्रेझेंट इन द युनिवर्स. आता युनिवर्स मध्ये प्रेझेंट असलेल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये त्यांच्यामध्ये असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आता हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन युनिवर्स मध्ये दोन ऑब्जेक्ट, आपल्यासाठी दोन मोठे ऑब्जेक्ट कोण आहे? एक तर अर्थ आहे आणि सेकंड आहे मून. अर्थ अँड मून, हे अर्थ आणि मून एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. कोणत्या फोर्समुळं? कशामुळं? ग्रॅव्हिटेशनमुळे. ओके, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल अर्थ अँड मून. ओके, सो ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स. आता असं म्हणल्यावर फक्त प्लॅनेट, स्टार्स याच्याच बद्दल बोलायचं का? असं काही नाही. तर आपल्या जवळपासच्या सुद्धा कोणतेही दोन ऑब्जेक्ट घ्या तुम्ही. फॉर एक्झाम्पल दोन वेगवेगळे स्टोन्स घ्या किंवा दोन पर्सन मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता? हे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला काय करायले? अट्रॅक्ट करायले, ज्याला की तुम्ही काय म्हणता? ग्रॅव्हिटेशन म्हणता. ओके, सो दिस इज द ग्रॅव्हिटेशन. द कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन. In this concept of gravitation, we have defined gravitation as the force of attraction between any two objects. आता पहिला पॉइंट आपण डिस्कस केला, काय आहे नेमकं ग्रॅव्हिटेशन ते पाहिलं, त्याचं एक्झाम्पल पाहिलं. ओके, डे टू डे लाईफ मध्ये ग्रॅव्हिटेशनचं एक्झाम्पल काय? तर आपण जेव्हा जम्प करतो, जम्प केल्यानंतर आपण पाहतो की आपण जम्प केल्यानंतर ग्राउंड पासून एका पर्टिक्युलर हाईट पर्यंत आपण जातो आणि तिथून परत एकदा ग्राउंडवरच वापस येतो. ते कशामुळे झालं? ग्रॅव्हिटेशनमुळे झालं. अर्थ आपल्या बॉडीला अट्रॅक्ट करायली स्वतःकडे किंवा त्याच्या सेंटरकडे, त्यामुळे आपण वर जम्प केल्यानंतर वर गेल्यावर सुद्धा थोड्या वेळानं आपण काय करतो? खाली येतो. सो दिस इज ड्यू टू युअर ग्रॅव्हिटेशन. ओके, सो दिस इज अ वन डे टू डे लाईफ एक्झाम्पल रिगार्डिंग ग्रॅव्हिटेशन. नाउ वी विल कव्हर द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज फोर्स अँड मोशन. फोर्स आणि मोशन काय ते आता आपण बघूया. इन 8th स्टँडर्ड वी हॅव स्टडीड फोर्स. फोर्सला आपण स्टडी केलं होतं 8वी 8th स्टँडर्ड मध्ये, आणि आपण तेव्हा फोर्सला डिफाईन केलं होतं. वी हॅव डिफाईन फोर्स ॲज अ फोर्स इज नथिंग बट अ पुश ऑर अ पुल. कोणत्याही ऑब्जेक्टवर अप्लाय केलेला पुश किंवा पुल याला आपण काय म्हणतो? फोर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल माझ्या हातात हे मार्कर आहे. आता या मार्करचं झाकण मी या मार्कर पासून वेगळं करतोय. आय एम डिटॅचिंग दिस फ्रॉम दिस मार्कर ऑर दिस मार्कर पेन. आय हॅव अप्लाइड पुल. आणि जर मला या दोघांना जॉईन करायचं असेल तर मी काय अप्लाय करतो? पुश. ओके, डोअरचं
फोर्सचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो आपण पुश आणि पुलच्या बाबतीत. जर मला डोर ओपन करायचा असेल तर मी पुल करेन, जर मला डोर क्लोज करायचा असेल तर मी काय करेन, पुश करेन. सो द फोर्स इज नथिंग बट अ पुश ऑर पुल ऑन अन ऑब्जेक्ट. याला आपण काय म्हणतो, फोर्स म्हणतो. ओके, आता हे फोर्स, या फोर्सला आपण क्लासिफाय करतो परत एकदा दोन टाईपमध्ये. फोर्स कॅन बी क्लासिफाईड अगेन इनटू टू टाइप्स. Force is again classified into two types. First one is your contact force and second one is your non-contact force. Okay, contact forces and non-contact forces. असं आपण फोर्सचं परत एकदा क्लासिफिकेशन करतो. ओके, कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय, तर जिथं तुम्ही फोर्स अप्लाय करताना जर डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ ऑब्जेक्ट असाल तर तिथं कॉन्टॅक्ट फोर्सेस काम करतात. आणि जिथं ऍक्च्युली फोर्स अप्लाय व्हायला पण देर इज अ इनडायरेक्ट म्हणू शकतो किंवा असं म्हणू शकता देर इज अ ऍब्सेन्स ऑफ कॉन्टॅक्ट. त्या जागी कोणते फोर्स अप्लाय करता तुम्ही, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. कॉन्टॅक्ट फोर्सेसचे एक्झाम्पल आपल्याला माहित आहे, ओपनिंग अ डोर, क्लोजिंग अ डोर, पुशिंग अ बॉल, किकिंग अ बॉल, किंवा आता आपण या मार्करचं एक्झाम्पल पाहिलं होतं. मार्करचं झाकण उघडून मी बंद केलं, हे पण एक एक्झाम्पल कोणत्या फोर्ससाठी आहे, कॉन्टॅक्ट फोर्सेस. आय एम टॉकिंग अबाउट द एक्झाम्पल्स, नॉट द टाइप्स. ओके, सो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स याचे पण बरेच एक्झाम्पल आपल्या आजूबाजूला दिसतात. दोन मॅग्नेटने एकमेकावर अप्लाय केलेला फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, आता आपण टाइप्स बघूया फोर्सेसचे. फोर्सेसच्या टाईपमध्ये कॉन्टॅक्ट फोर्सचा टाईप, तुम्ही जेव्हा हातानं फोर्स अप्लाय करता एखाद्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टला पुश करण्यासाठी, तो झाला कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, त्यानंतर जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टमध्ये आणि ग्राउंडमध्ये फ्रिक्शन होते, टायर आणि ग्राउंडमध्ये फ्रिक्शन होते, तो पण कोणता फोर्स झाला, कॉन्टॅक्ट फोर्स झाला. ते झाले कॉन्टॅक्ट फोर्सेसचे टाईप. तसे तर भरपूर टाईप आहे, पण सध्या आपण ते कव्हर करणार नाही आहोत. आपण या चॅप्टरसाठी नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसवर फोकस करणार आहोत. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस बद्दल बोलताना whenever we talk about non-contact forces, we consider different types of non-contact force. For example, magnetic force, electrostatic force, nuclear force, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पण एक कोणता फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. युअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आपण चॅप्टर स्टडी करतोय ग्रॅव्हिटेशन, नॉन कॉन्टॅक्ट कॅटेगरी मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या कामाचा आहे सध्या. नाउ वी विल डिस्कस व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं ग्रॅव्हिटेशन काय असतं. ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स, असं आपण ग्रॅव्हिटेशनला डिफाईन केलं होतं. आता हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे दोन ऑब्जेक्ट मधलं, हे कोणत्या फोर्समुळे आहे, हे आहे तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ओके, then we will discuss the concept of motion. We will define these terms in detail later on, but now we will discuss another term, that is motion. आता motion काय असतं, what is motion? आपल्याला माहित आहे motion is nothing but change in position of an object or a body with respect to time. त्याला आपण म्हणतो motion. ओके, ही मोशन 3 ते 4 प्रकारची असते रफली, जर आपण याला क्लासिफाय करायला गेलो तर. पहिला असते रेक्टिलिनियर मोशन. फर्स्ट टाइप ऑफ मोशन इज रेक्टिलिनियर मोशन. सेकंड टाइप ऑफ मोशन इज सर्क्युलर मोशन. थर्ड टाइप ऑफ मोशन इज रोटेशनल मोशन. फोर्थ टाइप ऑफ मोशन इज पिरियडिक मोशन. आता ऍक्च्युली यांची टाइप्स आणि सब टाइप्स जर बघायला गेलं तर खूप मोठी एक ट्री डायग्राम पण तयार होऊ शकते, पण आपल्याला रफली मोशनचे टाइप माहित पाहिजे. कोणते कोणते टाइप आहे. फर्स्ट इज रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये परफॉर्म केलेली मोशन. त्यानंतर सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन काय असते, एका सर्क्युलर पाथ मध्ये परफॉर्म केलेली मोशन. थर्ड इज रोटेशनल मोशन अँड फोर्थ इज पिरियडिक मोशन. हे काय झाले मोशनचे तुमचे टाइप झाले. ओके, सो आफ्टर डिस्कसिंग फोर्स अँड मोशन वी विल मूव टुवर्ड्स द सेंट्रिपेटल फोर्स. वी विल डिस्कस द इम्पॉर्टंट टर्म सेंट्रिपेटल फोर्स. आता ऍक्च्युली इथून आपल्या चॅप्टरची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. व्हॉट इज सेंट्रिपेटल फोर्स. ओके, नीट लक्ष द्या. सेंट्रिपेटल फोर्स काय असतो. आपण पाहतो अर्थ भोवती मून रिव्हॉल्व करतो. मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ओके, आता हा मून अर्थ भोवती एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय. मून अर्थ भोवती फिरतो आणि याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज होल्डिंग दॅट मून विथ अर्थ
द मून इज अट्रॅक्टेड बाय अर्थ अँड अर्थ इज अट्रॅक्टेड बाय मून, वाईस वर्सा. ओके, हे जे काही म्युच्युअल अट्रॅक्शन आहे या दोघांमधलं, त्याच्यामुळं अर्थ आणि मून एकमेकांसोबत कसे आहेत, इनडायरेक्टली का होईना कनेक्टेड आहे. आता ऍक्च्युली आपण जेव्हा अर्थ बद्दल बोलतो तेव्हा आपण असं म्हणतो की अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, आणि मून बद्दल बोलताना आपण काय म्हणतो, मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. आता मून हा अर्थ भोवती रिव्हॉल्व करतोय, मून अर्थ भोवती रिव्हॉल्व करतो. याच्यासाठी कारण, त्याला रिझन आहे तुमचा सेंट्रिपेटल फोर्स. कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा एखाद्या सर्क्युलर पाथमध्ये फिरतो, सर्क्युलर किंवा इलेक्ट्रिकल पाथमध्ये फिरतो, आणि तो जर एखाद्या रिजिड ऑब्जेक्टच्या भोवती फिरत असेल तर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. आता हा सेंट्रिपेटल फोर्स डे टू डे लाईफमध्ये कुठे येतो आपल्याला माहिती आहे. जर एखाद्या स्ट्रिंगला तुम्ही जर एखादा स्टोन टाय केला आणि या स्टोनला जर तुम्ही एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरवलं तर हा स्टोन एका सर्क्युलर ट्रॅकमध्ये फिरेल, आणि तुम्ही हाताने या स्टोनला फिरवता एका स्ट्रिंगच्या मदतीने. जेव्हा हा स्टोन एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह करेल, त्या स्टोन कडून तुमच्या हातावर म्हणजे तुमच्या फिंगर्सवर एका प्रकारचा ताण येतो, आणि हा ताण येतो तुमच्या सेंट्रिपेटल फोर्समुळे. नाउ व्हॉट इज सेंट्रिपेटल फोर्स इन दिस केस? आता या केसमध्ये तुम्ही स्टोनला टाय केलं एका स्ट्रिंगला, आणि तुम्ही त्या स्ट्रिंगला मूव्ह करताय गोल गोल, आणि तेव्हा तुमच्या फिंगर्सवर एक स्ट्रेस, एक ताण येतो. हा ताण आला तुमच्या सेंट्रिपेटल फोर्समुळे. सो व्हॉट इज सेंट्रिपेटल फोर्स? A force that acts on any object which is moving along a circle and it is directed toward the center of that circle. तुमच्या बुकमधली जर डेफिनेशन आपण बघायला गेलो तर कशी डेफिनेशन आहे? A centripetal force is nothing but a force that acts on any object which is moving along a circular path and it is always directed towards the center of the circle. ओके, त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. आपण आत्ताच पाहिलं होतं, सर्कल आहे, सर्कलचं सेंटर आहे, इथे एक असा स्टोन आहे, आणि याला आपण एका थ्रेडला एक स्ट्रक्चरनं टाय केलेलं आहे. जेव्हा मी या स्टोनला फिरवतो सर्क्युलर ट्रॅकमध्ये, तेव्हा या स्टोन कडून या डायरेक्शन म्हणजे या डायरेक्शन जो काही फोर्स ऍक्ट करतो, फोर्स विच इज ऍक्टिंग फ्रॉम स्टोन टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड एज युअर सेंट्रिपेटल फोर्स. याला आपण डिनोट करतो FC, सेंट्रिपेटल फोर्स. ओके, सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन पाहिली आपण आताच. आता या सेंट्रिपेटल फोर्सला मॅथमॅटिकली आपण एक्सप्रेस कसं करतो, तर देयर इज वन फॉर्म्युला फॉर दिस सेंट्रिपेटल फोर्स. या सेंट्रिपेटल फोर्स FC साठी एक फॉर्म्युला आहे, FC इज इक्वल टू mv²/r. FC इज इक्वल टू mv²/r. दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला फॉर युअर सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे जर तुम्ही विचारलं या हा स्टोन या एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय आणि त्या स्टोननं या सेंटरच्या दिशेने किती फोर्स अप्लाय केला, तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. FC इज इक्वल टू mv²/r. आता 1 बाय 1 या फॉर्म्युल्यात असलेल्या टर्म्स आपण डिस्कस करूया. त्या फॉर्म्युल्यात असलेली m नावाची जी टर्म आहे ती आहे तुमच्या स्टोनचं मास. दिस इज द मास ऑफ युअर स्टोन. व्हॉट इज V? V इज द velocity by which the stone is revolving in a circular orbit. Okay, then R काय? R is the radius of this circle. ज्या सर्कल मध्ये तुमचा स्टोन फिरतोय त्या सर्कलची रेडियस R, म्हणजे हे डिस्टन्स. ओके, दिस इज युअर रेडियस. ओके, सो इन दिस वे यू कॅन इझिली कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स with the help of this formula. काय फॉर्म्युला? FC is equal to mv²/r. So this is your centripetal force. After this, we will now discuss Kepler's laws of planetary motion. But before discussing Kepler's laws of planetary motion, we should know one historical timeline. We should know a historical timeline regarding all the inventions in this for this point, that is gravitation. आता ग्रॅव्हिटेशन साठी एक हिस्टॉरिकल टाइमलाईन आपण माहित करून घेणं गरजेचं आहे. ग्रॅव्हिटेशनचा शोध आपण असं म्हणतो की न्यूटन डिस्कवर्ड ग्रॅव्हिटी असं आपण म्हणतो, पण न्यूटनने एकदमच ग्रॅव्हिटीचा शोध लावला नाही. त्याच्या आधी सुद्धा त्या डायरेक्शननं बरेच कामं झाले होते. जर आपण हिस्ट्रीमध्ये जाऊन थोडं सर्च केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की सगळ्यात आधी ह्युमन इव्होल्युशन होत असताना
माणूस स्पेस ऑब्झर्व करायचा. स्पेस ऑब्झर्व करताना नेकेड आईच्या मदतीने स्पेस ऑब्झर्वेशन चालायचं. पण जसं जसं नंतर चाकाचा शोध लागला, फायरचा शोध लागला, व्हील आणि फायरची डिस्कवरी झाली, त्यानंतर हळूहळू सायन्स डेव्हलप होत गेलं आणि नंतर स्पेस ऑब्झर्वेशन साठी टेलिस्कोप्स डिझाईन करण्यात आले. आता हे सगळं करताना हिस्ट्रीमध्ये जाऊन जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की सगळ्यात आधी निकोलस कोपर्निकस त्यांनी सांगितलं होतं की हे जे युनिव्हर्स आहे ते जिओसेंट्रिक नाही. त्याच्या आधी चर्चचं म्हणणं काय होतं, चर्चनं असं सांगितलेलं होतं लोकांना बायबल थ्रू की दिस युनिव्हर्स इज जिओसेंट्रिक. जिओसेंट्रिक म्हणजे काय, तर या युनिव्हर्सच्या सेंटरला अर्थ आहे आणि अर्थ भोवती सगळे फिरते म्हणजे सन सुद्धा अर्थ भोवती फिरतो, अशी एक चुकीची थेरी प्रख्यात होती तेव्हा. पण कोपर्निकस हे पहिले होते ज्यांनी ते सांगितलं होतं की दिस युनिव्हर्स इज नॉट जिओसेंट्रिक, वी ऑल रिव्हॉल्व अराउंड द सन. इन आवर सोलर सिस्टीम वी ऑल रिव्हॉल्व अराउंड द सन. हे सांगितलं होतं कोपर्निकस.